बायको मोबाईलवरती रीळ बनवायची, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असायची, पण तिच्या नवऱ्याला मात्र हे आवडत नव्हतं आणि यामुळे एक भयंकर घटना घडलेली होती आणि तीच घटना आज आपल्याला बघायची आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेश राज्यामधील भिंड जिल्ह्यामध्ये. त्या ठिकाणचं आलमपूर नावाचं गाव आहे. आता या ठिकाणचं रहिवासी असणारे कुटुंब आहे. त्याच्यामध्ये पतीचं नाव आहे महावीर शरण कौरव, बायकोचं नाव आहे ज्योती महावीर कौरव आणि दोघांचाही काही वर्षापूर्वी विवाह झालेला आहे आणि त्यांचं वडिलोपार्जित जे गाव आहे त्या गावात ते राहत आहेत. महावीर यांचा सुखाने संसार चाललेला आहे. आता महावीर जो आहे तो अत्यंत साधा, भोळा, सरळ स्वभावाचा, सगळ्यांची प्रेमानं वागणारा, आदरानं वागणारा अशा पद्धतीचा तरुण आहे आणि तो मिळेल ते काम करतो आहे, कुटुंबाचा गाडा ओढतो आहे. त्याला जे 4 पैसे मिळत आहेत 4 पैशामध्ये तो सुखाने संसार करतो आहे. आता याच्या उलट याची बायको होती. म्हणजे मेकअप केल्यावरती ती सुंदर दिसायची आणि सतत मोबाईलवरती ॲक्टिव्ह असायची. दोघांचाही संसार सुखाने चाललेला होता. आता या महावीरचा एक मामाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे सुरेंद्र कौरव. हा सुद्धा यांच्या घरी यायचा. आता सुरेंद्र हा भिंड जिल्ह्यामधील मुरावली या गावामध्ये राहत होता आणि तो त्याच्या बायकोबरोबरती वगैरे राहायचा, पण नंतर काहीतरी त्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम झाला होता, ते नंतर आपण बघूया. तर ज्योती आणि महावीर, तर महावीर यांच्या मामाचा मुलगा सुरेंद्र आणि ज्योतीचा तो नात्यानं दीर लागत होता, त्यामुळे त्यांच्यामध्ये मस्करी वगैरे चालू असायची. तर सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. आता तारीख आहे 4 सप्टेंबर 2024. संध्याकाळच्या वेळेस पत्नी ज्योती जी आहे ती तिच्या सासऱ्यांना घेऊन आलमपूर पोलीस ठाण्यामध्ये आलेली होती आणि तिनं सांगितलं की तिचा पती महावीर कौरव हे सकाळपासून बेपत्ता आहेत. त्यांचा काही संपर्क होत नाही, फोन बंद येतोय. आता ते कुठं गेले, काय गेले वगैरे वगैरे काही तपास नाही. आता त्यानंतर पोलिसांनी मग हे सगळं नोंदवून घेतलं आणि तपासाला सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला 5 सप्टेंबर 2024. या दिवशी ग्वालियर शहराच्या उटीला पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारा भोगीपुरा नावाचा गाव आहे किंवा भाग आहे. त्या भागामध्ये एक बॉडी सापडलेली होती. एक मृतदेह एका विहिरीमध्ये पडल्याची माहिती पोलिसांना मिळते. पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात. बॉडी बाहेर काढली जाते. ती बॉडी एका पुरुषाची होती. दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि मयत व्यक्तीची ओळख पटवायला आता सुरुवात झालेली होती. पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामध्ये कोणी बेपत्ता झालंय का याची माहिती घेतली, तर आलमपूर गावामधील महावीर हा बेपत्ता आहे ही माहिती कळली आणि त्यानंतर आलमपूर आणि उटीला पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवली. ही बॉडी महावीरची होती. 4 सप्टेंबर रोजी महावीर बेपत्ता झाला. 5 सप्टेंबर रोजी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याची बॉडी आढळली. आता त्याची हत्या कुणी केली होती याचा तपास सुरू झालेला होता. आता पत्नीनं सांगितलं की महावीर 4 सप्टेंबरला घरातनं निघाला, घरी आलेला नाही आणि 4 सप्टेंबर रोजी महावीर मग कुणाकुणाला भेटला होता त्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्याचबरोबर त्याच्या मोबाईल जो आहे तो त्याचा गायब होता. त्याचबरोबर त्याच्या खिशामधील पाकिट किंवा त्याच्याकडे जे काही पैसे असतील ते सुद्धा गायब होते. त्यामुळे मग पोलिसांनी त्याचे मोबाईलचं CDR वगैरे काढलेलं होतं आणि त्यानंतर गावामधून पोलिसांना असं समजलं की महावीर शेवटचा त्याच्या मामाच्या मुलाबरोबर म्हणजे सुरेंद्र कौरव याच्याबरोबर 2 व्हीलरवरती जाताना दिसलेला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय सुरेंद्रवरती आलेला होता. आता पोलीस सुरेंद्रचा शोध घेत होते. सुरेंद्र भिंड जिल्ह्यामधील त्या मुरावली गावामधला होता. त्याच्यामुळे पोलीस त्याच्या घरी पोहोचले. घरी पोहोचले तर घरी त्याचे आईवडील होते. त्यांनी सांगितलं की हा बाबा काही घरी आलेला नाही, कालपासून तो बेपत्ता आहे आणि तो अयोध्येला गेलाय असं त्यानं सांगितलेलं होतं. त्यामुळे मग पोलिसांचा त्याच्यावरचा संशय जो आहे तो अधिकच बळावलेला होता. आता महावीर हा सुद्धा त्याच्यासोबत होता, पण महावीरचे तर मृत्यू झाला आहे आणि हा अयोध्येला काय करतो आहे. त्याच्यामुळे आलमपूर पोलिसांनी पथकं तयार केली आणि सुरेंद्र कौरव याच्या शोधामध्ये ते अयोध्येला पोहोचले. त्या ठिकाणचे मंदिरं, घाट, त्याचबरोबर तिथे हॉटेल, लॉज वगैरे सगळं शोधलं आणि अखेर 9 सप्टेंबर 2024 रोजी सुरेंद्र कौरव पोलिसांना मिळून आला, तो सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि आलमपूर या ठिकाणी आणलं. चौकशीला सुरुवात झाली. आता सुरुवातीला मला माहीत नाही, मी नव्हतो, असं तसं त्यानं सांगितलं. आता पोलिसांना ऑलरेडी त्या पोलिसांकडे त्याचं कॉल डिटेल्स होतं, लोकांनी सांगितलं होतं, शेवटी ह्याच्याबरोबर ते गेला होता वगैरे सगळं माहीत होतं. त्यामुळे मग पोलिसांनी त्याला जरा थोडासा पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर अत्यंत धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या. आणि ज्यावेळेस पोलिसांनी याचा मोबाईल तपासला त्यावेळेस सुद्धा काही वेगळ्या बाबी समोर आल्या होत्या.
ते म्हणजे महावीरच्या पत्नीच्या मोबाईलवरती यानं अनेक वेळा फोन केले होते आणि तिचे फोन याच्याकडे आलेले, म्हणजे याच्या फोनवर आले होते आणि त्यामुळे पोलिसांचा संशय त्या पत्नीवर सुद्धा आलेला होता आणि पोलिसांनी पत्नीची सुद्धा चौकशी करायला सुरुवात केली. तिचा सुद्धा मोबाईल तपासलेला होता आणि या सगळ्यांमध्ये लक्षात आलं की तिचा मोबाईल जो आहे तिनं फॉर्मॅट करून टाकलेला आहे, कारण ती सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होते. त्यामुळे कुठं फॉर्मॅट करायचं आणि कुठं सबमिट करायचं हे तिला सगळं माहीत होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी तरीसुद्धा त्या सगळ्या डिटेल्स काढल्या आणि त्याच्यानंतर मग लक्षात आलं की ह्या ठिकाणी वेगळंच काहीतरी प्रकरण आहे आणि एक हत्याकांडाची कबुली या दोघांनी दिली होती. आता प्रकरण हे आहे की असं का घडलेलं होतं, किंवा आता प्रश्न हा आहे की असं यांनी का केलं होतं. तर सुरेंद्र हा महावीर यांच्या मामाचा मुलगा होता आणि महावीरची पत्नी ज्योती हिचा तो दीर लागत होता. त्यामुळे दीर आणि वहिनी यांच्यामध्ये थट्टा आणि मस्करी आणि थट्टा चालू होती. आता सुरेंद्र याचं खरं तर लग्न झालेलं होतं, पण काही काळापूर्वीच त्याच्या बायकोचं कॅन्सरनं निधन झालं होतं आणि ज्योती जी आहे ती एकदम मॉडर्न अशा पद्धतीची महिला होती आणि तिला मॉडर्न पती पाहिजे होता, आधुनिक पती पाहिजे होता. पण आता ही महिला फॉरवर्ड होती, पण नवरा मात्र होता तो मात्र त्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नव्हता. त्याचं काम भलं आणि तो भलं, पण बायको मात्र ते इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि हे तेन अशा पद्धतीनं वागत होती आणि सतत रील बघणं हे करणं अशा पद्धतीची गोष्ट ती करत होती. आणि महावीर नेमका उलट्या स्वभावाचा, ही नेमकी उलट्या स्वभावाची होती आणि हळूहळू मग याच्यामधून पण यांच्यामध्ये खटके उडायला लागले होते किंवा ती नवऱ्यावरती नाराज असायची, कारण नवऱ्याला सोशल मीडिया जमत नाही, पोस्ट करायला जमत नाही, माझे व्हिडिओ बनवत नाही किंवा असं तसं बऱ्याच गोष्टी. आता या सगळ्यांमध्ये हळूहळू ती नवऱ्यापासून दूर जायला लागली आणि दीराच्या जवळ जायला लागली, कारण दीर जो आहे सुरेंद्र तर हा जरी अशिक्षित होता, अडाणी भोपळा होता, मात्र सोशल मीडिया त्याला चांगला जमत होता. तो स्वतः पण रील बनवायचा आणि त्याला म्हणजे सगळ्या बाबतीत तो ॲक्टिव्ह होता, म्हणजे मोबाईलवरती वगैरे ॲक्टिव्ह असायचा आणि त्या ॲक्टिव्हनेसमुळे मग हे दोघंही जास्त संपर्कात आले, सतत त्यांचं त्याच्यावरती कॉन्टॅक्ट व्हायला लागलं. या दोघांची चांगली गट्टी जमली, प्रेमसंबंध सुरू झाले, अनैतिक संबंध सुरू झाले. पाठीमागच्या 1.5-2 वर्षापासून ह्या दोघांचंही असं सगळं चाललेलं होतं, पण याची खबर महावीरला कानोकानसुद्धा नव्हती. आणि त्याच्यानंतर मग याचं सुरेंद्रचं सतत घरी येणं जाणं हळूहळू खटकायला लागलं. माणूस किती जरी भोळा असला तरी या गोष्टी त्याच्या लक्षात येतात. आणि त्याच्यानंतर मग काही वेळेस त्यानं अशा काही घटना घडल्या की त्यामुळे त्या पतीचा संशय वाढला आणि यावरूनच आता पती पत्नीमध्ये भांडणं व्हायला लागली, वाद व्हायला लागलेले होते. आणि आता त्या ज्योतीला तिचा नवरा नको होता, तिला पतीपेक्षा दीर आवडत होता आणि दीरसुद्धा त्या ज्योतीवरती फिदा झालेला होता. आणि मग दोघांनी मिळून महावीरचा काटा काढायचं ठरवलेलं होतं आणि महावीर गेला की दोघांना एक होता येईल आणि सतत आपल्याला रीळ बनवता येतील किंवा सतत आपल्याला, म्हणजे आता हे अनैतिक संबंधाची गोष्टच होती, त्याच्यामुळे त्यांच्यामधला तो काटा होता आणि म्हणून हत्येचा कट रचला होता. आता याच्यामध्ये ती बायकोच मास्टर माइंड होते, तिनं हे सगळं कट रचलेला आणि बरोबर ती प्रिय करायला घेतलेलं होतं. आता यांच्यामध्ये यांचा एक पाहुणा होता, तो पाहुणा जेलमध्ये होता आणि ग्वाल्हेरच्या जेलमध्ये होता. त्यावेळेस मग त्या पाहुण्याला भेटायला जायचं आणि त्या बहाण्यानं याला घेऊन जायचं आणि त्याचं काम तमाम करायचं, अशा पद्धतीचा हा प्लॅन झालेला होता. आणि त्याप्रमाणे म्हणजे ठरल्याप्रमाणे 4 सप्टेंबरचा दिवस उजाडला होता आणि ज्योतीनं महावीरला ग्वाल्हेरला जायला सांगितलेलं होतं. आता कारागृहामध्ये जो कोणी आरोपी होता, यांचा पाहुणा होता, त्याला हे भेटण्यासाठी मग सुरेंद्र म्हणजे ह्याच्या गाडीवरती, महावीरच्या गाडीवरती सुरेंद्रला त्यानं घेतलं आणि ते दोघंही त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता हे जाताना गावातल्या काही लोकांनी बघितलेलं होतं. आता हे दोघं ग्वाल्हेरच्या जेलमध्ये पोहोचले. त्या ठिकाणी मग त्यांचा जो पाहुणा होता त्या पाहुण्याला भेटले आणि पाहुण्याला भेटत असताना किंवा भेटून माघारी येत असताना इकडं त्या बायकोचा सारखा फोन तिच्या प्रियकराला येत होता की तू माझ्या नवऱ्याला मारलं का नाही, माझ्या नवऱ्याला मारून टाक, त्याला जिवंत माघारी आणू नको, असं इतक्या वेळा तिनं फोन केला. आता हा वैतागला, प्रियकर वैतागला. आता म्हणला याला तर मारूनच टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर मग निर्जन स्थळी ते दोघंही थांबल्यानंतर मग त्यांनी गांजा ओढायला सुरुवात केली. आता गांजाची झिंग यायला लागली, म्हणजे कुणाला, त्या महावीरला यायला लागली. आता ह्याला माहीत होतं ह्याचा मर्डर करायचा आहे, त्याच्यामुळे हा थोडा कमी गांजा पित असेल, पण त्याला मात्र जास्त प्यायला दिला आणि तो जास्त झिंगायला लागला
आणि त्या ठिकाणी त्या सुरेंद्रनं महावीरच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि दगडानं ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर मग तिला खुशखबर सांगितली की तुझ्या नवऱ्याला मी मारून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता हिनं सांगितलं की त्याची बॉडी जी आहे ती ठिकाणावरती लाव आणि त्याचा मोबाईल, पाकिट, पैसे वगैरे वगैरे सगळं त्याच्यातनं काढून घे, जेणेकरून त्याची ओळख पटणार नाही आणि त्याचा चेहरा वगैरे अगदी हे करून टाकू, जेणेकरून तो कोण आहे काय आहे काहीच ते पुरावा मागे राहणार नाही. आता हे सगळं झाल्यानंतर मग त्या सुरेंद्रनं तसंच केलं आणि बॉडी जी आहे ती जवळची एक विहीर होती त्या विहिरीमध्ये टाकून दिली आणि सगळं त्याच्याकडचं साहित्य घेतलं आणि त्या प्रेयसीनं सांगितलं होतं त्या पद्धतीने फोन आणि कपडे जे आहेत ते त्यानं कुठेतरी त्या कालव्यामध्ये वगैरे लपवले किंवा दुचाकी वगैरे तिकडं टाकून दिली. आणि इकडं या बायकोनं नवऱ्याला मारल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आपल्या प्रियकराला काही पैसे ट्रान्सफर केले होते. त्याला सांगितलं जुनी कपडे वगैरे ती काही त्याचा विल्हेवाट लाव आणि नवीन कपडे विकत घे आणि अयोध्येला निघून जा आणि त्यामुळे तुझ्यावर कोणाचा संशय येणार नाही. त्या पद्धतीनं त्या प्रियकरानं केलं आणि तो अयोध्येला गेला. पण जात असताना त्यानं ते आपल्या घरच्यांना सांगितलं होतं, कारण घरचे त्याची काळजी करतील आणि त्याच्यामुळं तो घरच्यांना सांगून तो गेला. आणि पुढच्या काही तासातच आता नवरा मेलाय, प्रियकर गायब झाला. सगळं झाल्यानंतर मग त्या बायकोनं नवरा बेपत्ता झाला आहे म्हणून ती सासऱ्याकडे गेली. त्यानंतर मग सासऱ्यांना घेऊन आलमपूर पोलीस ठाण्यामध्ये आली आणि तिथं तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी पतीचा डेड बॉडी किंवा मृतदेह जो आहे तो सापडला आणि पोलिसांनी सुरेंद्र आणि त्याची प्रेयसी म्हणजे त्याची वहिनी म्हणजेच महावीरची पत्नी ज्योती हिला ताब्यात घेतलं आणि आता त्या दोघांवरतीही पुढची कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. या सगळ्या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो? मी पाठीमागं पण सांगितलंय ना, आता जाता जाता फक्त एवढंच सांगतो की इतकंही भोळं राहू नका, इतकंही चांगलं राहू नका की आपलीच लोक आपल्याच पाठीमध्ये वार करतील, आपलाच घात करतील. याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.